जय श्रीराम. हिंदू बेटी बचाव या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. आजची जी गोष्ट आहे ना ती खूप महत्वाची पण आहे आणि या गोष्टीतून आहे ना भरपूर काही गोष्टी किंवा डिजिटलायझेशन आणि डिजिटली आपले मुलं कशा पद्धतीने इन्व्हॉल्व असतात आणि आपल्याला असं वाटतं की फक्त फेसबुक इंस्टाग्राम यामधूनच आपल्या मुलांना आपण सेफ ठेवायला पाहिजे, तर तसं नाहीये. हा आता तुम्हाला मी जी स्टोरी सांगणार आहे तर त्यातनं तुमच्या लक्षात येईल की आपण अजून काय काय ऑनलाईन ऑप्शन आहे आणि कशा पद्धतीने आपल्या मुलींना आपण सिक्युअर ठेवायला पाहिजे. तर या गोष्टीमध्ये अचानक एक दिवस आम्हाला फोन येतो आणि आम्ही त्या मुलीकडे जातो. पण त्या आधीची गोष्ट अशी असते की अचानक एक मुलगी एक दिवशी सकाळी आपली बॅग भरते आणि गपचूप घरातनं निघून जाते. ती निघाल्यानंतर तिच्या घरच्यांना लक्षात येतं की आपली मुलगी कुठे गेली. मग ते शोधाशोध करायला सुरुवात करतात आणि ती मुलगी त्यांना बस स्टॉपवरतीच एका रिक्षेत बसताना सापडते आणि मग ते तिला घरी आणतात. घरी आणल्यानंतर लक्षात येतं की ती पुण्याला पळून जाणार असते. मग आता ती का पळून जाणार असते, कोणाबरोबर जाणार असते, कशासाठी जाणार असते, हा खूप मोठा प्रश्न असतो पालकांसमोरही. आणि पालकांनाही काहीच लक्षात येत नाही कारण मुलगी काहीच डिटेल्स सांगत नाही. आता ही जी मुलगी आहे ना एकदम साध्या कुटुंबातली मुलगी, वडील नोकरी करतात, अतिशय सात्विक असं हे कुटुंब असतं आणि या सात्विक कुटुंबामध्ये दान धर्म आणि संस्कृती परंपरा या सगळ्या गोष्टी मुलीला शिकवलेल्या असतात. सगळं काही व्यवस्थित असतं. अचानक काय होतं की ही जी मुलगी आहे ही नीटची एक्झाम देणार असते आणि तिला 10वीलाही खूप छान पर्सेंटेज असतात आणि तिला पुढे MBBS करायचं असतं. अत्यंत हुशार मुलगी, अभ्यासाव्यतिरिक्त आणि शाळेतल्या काही मित्रमैत्रिणी परिवार की ज्यांच्यापासूनही ती थोडी लांबच असते. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणाच्या देण्यात नाही घेण्यात नाही. आणि ही अशी मुलगी कशी बरं अडकली हा खूप मोठा प्रश्न पालकांनाही पडलेला असतो. व्यवस्थित लक्षात घ्या हा विषय. मग अचानक आम्हाला फोन येतो. आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही मुलीकडे जातो. मुलीकडे गेल्यानंतर आम्ही मुलीबरोबर हितगुज करतो आणि मुलीबरोबर चर्चा करता करता हळूहळू हळूहळू आमच्या लक्षात येतं की ही कशा पद्धतीने अडकलेली आहे. तर विषय असा असतो की ही मुलगी ज्या वेळेस अभ्यास करत असते तर अभ्यास करून करून ही थकलेली असते आणि अभ्यास करून करून थकली म्हणून मग इंस्टाग्राम फेसबुक तर नको कारण त्याच्यावरती खूप जास्त वेळ जातो. म्हणून काहीतरी बुद्धीचा गेम खेळायचा म्हणून ती ऑनलाईन चेस खेळत असते. मग आईलाही वाटतं की इतका अभ्यास किती अभ्यास करणार आहे ती, ठीक आहे थोडस तरी आपण फ्रीडम द्यायला पाहिजे आणि ऑनलाईन चेसच तर खेळते ना, म्हणजे चांगला बुद्धीचा गेम आहे. मग ती ऑनलाईन चेस खेळता खेळता ना ऑनलाईन चॅटिंगचा ऑप्शन येतो आणि ऑनलाईन चॅटिंग असं वेगवेगळी लोक चॅट करत असतात. त्या चॅटिंगवरती ऑनलाईन चॅटिंगवरती तिला भेटतो खुशाल चौधरी. खुशाल चौधरी नावाचा मुलगा जो आहे तो तिच्या बरोबर ऑनलाईन चॅट करत असतो आणि हे नेहमी बोलत असतात ऑनलाईन चेस खेळता खेळता. एक दिवशी ना तो मुलगा तिला प्रपोज करतो. ती नाही म्हणते. हळूहळू तो तसंच तिचे मेसेजेस वगैरे चालूच ठेवतो, तिच्याशी बोलणं संपर्क असं चालूच ठेवतो. मग एक दिवशी ना मुलीला असं वाटतं की हा मुलगा किती चांगला आहे, मला खूप समजून घेतो, ऍटलिस्ट हा तरी माझ्याशी बोलतो, हा तरी माझ्यासाठी वेळ काढतो, तर का नाही आपण याच्याबरोबर बोलू तर शकतोच. मग त्यांची फोन नंबरची देवाणघेवाण होते आणि मग त्याच्यानंतर ह्यांचं बोलणं सुरू राहतं. मग अचानक हा मुलगा तिला सांगतो की मी खुशाल चौधरी नाही, मी आसिफ आहे. मग ती त्याला विचारते की तू असं का बरं केलं आणि तू वेगळं नाव सांगून तू माझ्याशी चॅटिंग करत होता वगैरे. मग तो तिला सॉरी म्हणतो, मग तो तिच्याशी बोलतो, पण तोपर्यंत ही मुलगी पार पुढे निघून गेलेली असते आणि ही मुलगी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात प्रॉपर सापडलेली असते. त्यामुळे तिला असं वाटतं की ठीक आहे, जरी याने चुकीचं नाव सांगितलेलं असेल तरी हा आपल्याला आता कबुली देतोय आणि हा सांगतोय की ठीक आहे याचं हे नाव आहे, आसिफ नाव आहे. मग ही त्याच्या प्रेमात पडते आणि मग काय पुढचं त्यांचं प्रेमाचं सगळं जाळं असं कंटिन्यू सुरू राहतं. मुलगा तिच्याशी कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहत असतो
आणि तो तिच्याशी विचारतो, जसं मी इतर केसेसमध्ये सांगितलंय त्याचप्रमाणे याही केसेसमध्ये या मुलीचे जेही दुखती नस असेल, मायनस पॉइंट असेल, ते सगळे त्याने काढलेले असतात आणि तो तिथे तिथे तिला बरोबर त्या ते पॉइंट पकडून प्रॉपर आधार देत असतो. त्यामुळे मुलीला असं वाटतं की हा माझ्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. मग त्यानंतर सुरू होते स्टोरी लग्नाची. काय होतं की हा मुलगा तर छान नोकरी करतोय, तो तिला आमिष दाखवतो की अगं तुला शिक्षण पुढे कंटिन्यू करायचंय, मी तुझं शिक्षण पूर्ण कम्प्लीट करेल पुढे, माझंही स्वप्न आहे, मी एवढं डॉक्टर वगैरे नाहीये, मी तर साधी नोकरी करतोय, तर माझं पण आता आयुष्याचं स्वप्न हेच आहे की तुला डॉक्टर बनवायचं, आणि बघ एक दिवस मी तुला डॉक्टर बनवूनच राहील, पण त्याआधी आपण लग्न करूया. आपण जर लग्न केलं तर आपण दोघं एकत्र येऊन खूप चांगलं आयुष्य जगू शकतो. आपण एकमेकांवरती इतकं प्रेम करतो, का नाही आपण लग्न करून घेऊ, तर आपण कोर्ट मॅरेज करून घेऊ. तू कशी बशी घरातनं निघ फक्त, आणि घरातनं निघून तू पुण्यात ये, मग पुढची सगळी प्रोसेस मी करून ठेवतो आणि मग आपण दोघं लग्न करूया, लग्न करून आपण पुढचं शिक्षण वगैरे करूया. लक्षात घ्या, ऑनलाईन चेसवरनं विषय कुठल्या कुठे गेला. आपण विचार करतो की सोशल मीडिया जी माध्यमं आहेत तीच फक्त वापरून मुली फसतील, पण असं राहिलेलं नाहीये. तर भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्या निदर्शनात येतात म्हणून आपल्याला माहित होतात, आम्हालाही माहित होतात. पण काही असेही प्रकार आहेत की जे अजूनपर्यंत आपल्या निदर्शनास आलेले नाहीयेत. त्यामुळे आपण सतर्क राहणं आणि आपल्या मुलींना आपण सतर्क राहून आपल्या मुलींना आपण सेफ ठेवणं, एवढंच आपण करू शकतो. आणि जर तुम्ही हिंदू असाल आणि तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुली लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकायला नको, तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण लोकांना हा सगळा सिक्वेन्स आणि या सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे. जर का या सगळ्या गोष्टी समजल्या तरच आपण समाजात काहीतरी वातावरण बदलू शकतो. आणि या पद्धतीच्या अडकणाऱ्या मुली, म्हणजे तुम्ही विचार करा की ज्या मुलीला डॉक्टर व्हायचं होतं, आज तिच्या आयुष्यात काय होऊन बसलं. आता तिला तर कसं बसं बाहेर काढायचा प्रयत्न करताच आहे सगळे, पण अशा कितीतरी मुली अजून अडकलेल्या असू शकतात, अशी कितीतरी मुलींबरोबर प्रोसेस चालू असू शकते. त्यामुळे तुम्ही पण जर पालक असाल तर सतर्क राहा. आपल्या मुली कुठे जातात, कुठे येतात, कोणाशी बोलतात, ऑनलाईन जर काही खेळत असतील तर त्याच्यात कोणाबरोबर चॅटिंग तर नाही करत, हे सगळे विषय त्यांना समजून सांगा. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे आपल्या मुलींना दाखवा. जर तुम्ही मुलींना दाखवले व्हिडिओ तर त्यांच्या लक्षात येईल की हे असंही घडतं, आणि मग ते याच्यातून सावध होतील आणि अशा जाळ्यांमध्ये अडकणार नाही. त्यामुळे जय जिजाऊ, जय शिवराय आणि सतर्क रहा.